नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत नाश्त्याचा असा पदार्थ जो पौष्टिक तर आहेच परंतु चवीला देखील भन्नाट लागतो। अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळात तयार होतो, तो म्हणजे फोडणीचे सरगुंडे। सरगुंडे हा विदर्भातील लोकप्रिय व पारंपरिक उन्हाळी पदार्थ आहे, जो उकळून आमरसा सोबत प्रामुख्याने खाल्ले जातात आणि फोडणी देऊन मॅगी नूडल्ससारखे मसाल्यात चमचमीत बनवून देखील खाल्ले जाते। गव्हापासून बनवलेले असल्याने पचनास हलके असतात व मैद्याच्या व मॅगी नूडल्सपेक्षाही पौष्टिक असते। तर सरगुंड्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपी वळूया। तर इथे मी सरगुंडे घेतलेले आहेत, एक वाटी मोठा बाउल एवढा सरगुंडे घेतलेले आहे आणि टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर। तर गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेते। तेल गरम झालेलं आहे, इथे मी मोहरी टाकून घेते। मोहरी छान तडतडली की त्यात जिरे टाकून घेतलेलं आहे। आता उभा चिरलेला कांदा, एक मोठा आकाराचा कांदा चिरून घेतला आहे मी, तो टाकून घेते। कांदा छान लालसर रंगापर्यंत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे सरगुंड्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी गरम पाणी करून घेते। कांदा छान शिजून झालेला आहे, त्यामध्ये टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो टाकलं, त्या चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि परतून घेते। तुम्ही यामध्ये मॅगी मसालासुद्धा टाकू शकता, अजून चव छान लागते। तर आता फोडणी झालेली आहे, यामध्ये सरगुंडे टाकून घेऊया। फोडणीमध्ये छान एकजीव करून घेऊया सरगुंडे। तर मग बघू शकता मस्तपैकी मसाला लागलेला आहे त्याला। त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, खूप पाणी नाही टाकायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला आणि झाकण ठेवून 5-1 मिनिट शिजू द्यायचं आहे। तर बघू शकता सरगुंडे तयार आहे आपले। वरून कोथिंबीर टाकलेली आहे। लहान मुलांना तर खूपच पौष्टिक आहे, त्यांना मॅगी नूडल्स खातात त्यापेक्षा सरगुंडे बनवून दिल्यास आवडीने खातील मॅगी मसाला टाकून। सरगुंड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।